नमस्कार मंडळी, सावतापडी मेकर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहत असाल आम्ही 1.3 पिकअपची ट्रॉली जी आहे ती काढत आहोत. तर याचं कारण असं आहे की आम्ही या गाडीचा जो खालचा हौदा आहे तो बदलणार आहे. तो कशा प्रकारे आम्ही बदलणार आहे आणि कोणकोणते मटेरियल आम्ही यूज करणार आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला सुद्धा अशी गाडी बनवायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. परंतु आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि कशा प्रकारे आम्ही या गाडीचे काम पूर्ण केलेले आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. यासोबतच आपण कोणकोणते मटेरियल ते हौदा बनवण्यासाठी वापरले आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तत्पुरते आपण पाहू शकता की आम्ही कशा प्रकारे या गाडीला काढून खालून जो खालचा जो हौदा आहे तो वेगळा करून आणि पिकअपला समोर घेतलेला आहे आणि जो मागचा ट्रॉली असते ती आता खाली घेत आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर आपण समोर बघूया की कशा प्रकारे आपण या गाडीचे काम करणार आहोत. आता सध्या जो मागचा हौदा असतो तो आपण खाली टेकून घेत आहेत, कारण हा माणसांनी आपण जर मॅन्युअली काढायचा म्हटला तर खूप त्रास होतो. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आपण जो चॅनल यूज केलेला आहे आणि जे चेसी आहे त्याच्यावर आपण एक 4चा चॅनल टाकून आणि त्यावरती आपण 3 इंची चॅनलचा स्ट्रक्चर तयार केलेला आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण कशा प्रकारे ते स्ट्रक्चर तयार करत आहोत. यानंतर आपण यावर टाकणार आहे चेकर प्लेट्स. ती जवळपास 50 किलो वजनाची जी आहे ती आपण यूज केलेली आहे. आणि याचा फायदा असा आहे की आपण जर चेकर यामध्ये टाकली तर चेकर लवकर खराब होत नाही आणि जनावरावर सुद्धा जर गाडी चालली बाजारामध्ये जाण्यासाठी तर ती खराब होत नाही आणि जनावराला सुद्धा इजा होत नाही. आता सध्या आम्ही वेल्डिंगचे काम हे स्पॉट मारून पूर्ण करून घेत आहे. त्यानंतर पुढे आपण पाहू कशा प्रकारे आपण काम केलेलं आहे. साईडला आम्ही याला पेटी पाईप यूज केलेला आहे आणि जे आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे वेल्डिंगचे काम चालू आहे. याला जे मटेरियल यूज केलेलं आहे, पहिलं आहे 4x2चा चॅनल, त्यानंतर 3.5चा चॅनल आणि 1x4चा पेटी पाईप. याला खर्च किती आलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता आम्ही तो जो हौदा आपण काढला होता तो बसवण्याचं काम सुरुवात केलेली आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. काम खूप हार्ड राहते, कारण पिकअपची ट्रॉली जी राहते ना ती मॅन्युअली उचलणं एवढं सोपं नाही. त्यामुळे आपण त्याचा एक स्ट्रक्चर तयार केलेला आहे, त्यामध्ये आपण चेनकुप्पीद्वारे त्याला उचलून फिट करत आहोत. तुम्हाला जर अशी गाडी बनवायची असेल किंवा तुमची सुद्धा खालचा जो हौदा आहे तो बदलायचा असेल तर माझ्याशी संपर्क जरूर करा. आपण कुठून हा व्हिडिओ पाहताय ते सुद्धा मला या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक वेळा लाईक जरूर करा. पाहू शकता कशा प्रकारे आणि किती आरामाने आम्ही त्याची ट्रॉली आहे ती उतरली आणि आता फिट केलेली आहे. आता नंतर आम्ही या ट्रॉलीचे जी कलरिंगसुद्धा आपण पूर्ण कलरिंग करून दिलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. खालची जे चेकर होती त्यालासुद्धा आपण कलरिंग केली होती. आता फिटिंग वगैरे झाली की आपण तिच्या कलरिंगचा एक छोटासा क्लिप्स तुम्हाला दाखवणार आहे की आपण कशा प्रकारे करणार आहे. आता तुम्ही पाहू शकता समोरून सुद्धा आपण जो फाळका त्याचा समोरचा होता तो सुद्धा खराब झाला होता, तर त्याला सुद्धा आपण चेकर मारून दिलेली आहे. आणि हा एक कलरिंगचा छोटासा व्हिडिओ जो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. यामध्ये पाहू शकता की पूर्ण बॉडीला आपण कलरिंग केलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक वेळा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. इथपर्यंतच मला एवढं जमत नाही बोलणं, परंतु आपल्यासोबत प्रयत्न केला. धन्यवाद.